आज आपण थर्ड ला My screen is visible? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Then as आपण we will start fourth chapter, that is unit operation. युनिट ऑपरेशन मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे बघा. तर युनिट ऑपरेशन ही एक प्रोसेस आहे. ह्याला आपण काय म्हणतो तर एक आपण टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याला आपण काय म्हणतो तर ते एक युनिट ऑपरेशन आहे. म्हणजे ती एक पूर्ण प्रोसेस आहे. त्याला आपण काय म्हणतो तर युनिट ऑपरेशन एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आपण वेगळी प्रोसेस आपण त्याच्यामध्ये करतो. तर ह्याच्यामध्ये ग्राइंडिंग आहे, साईज रिडक्शन, साईज सेपरेशन, देन मिक्सिंग. हे जे काही आपण फॉर्म्युलेशन बनवताना आपले जे काही कंपाऊंड आहे, प्रिपरेशन आहे ते बनवताना आपण कोणती प्रोसेस यूज करतो तर ती इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते. त्याला काय म्हणतो तर युनिट ऑपरेशन आपण म्हणतो. तर हे कोणते प्रोसेस आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये यूज करतो, कोणते इक्विपमेंट्स यूज करतो, मिल वगैरे असतील तर ते आपण ह्याच चॅप्टर मध्ये बघणार आहोत. देन युनिट ऑपरेशन डेफिनेशन बघा. each chemical process or physical process frequently consists of fewer number of distinct individual steps. Each steps are called as unit operation. तर इथं बघा केमिकल और फिजिकल असे आपण दोन्ही पण यूज करतो युनिट ऑपरेशन मध्ये. each chemical or physical process frequently consists of fewer number of distinct individual steps. तर त्याच्यामध्ये काय असतील तर fewer number of steps असतील. इंडिव्हिज्युअल असतील त्याचा आणि त्याचा काही संबंध नसतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रोसेस केली जाते तर त्या प्रत्येक स्टेपला आपण काय म्हणतो तर युनिट ऑपरेशन. देन इट इज युज्ड टू प्रोड्यूस रॉ मटेरियल इनटू द फिनिश डोसेज फॉर्म. तर हे युनिट ऑपरेशन काय यूज करतो तर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे. इट इज युज्ड टू प्रोड्यूस रॉ मटेरियल पासून जे काही फिनिश्ड डोसेज फॉर्म बनवणार आहे आपण तर ते करण्यासाठी आपण काय करतो तर युनिट ऑपरेशन आपण परफॉर्म करतो. तर युनिट ऑपरेशन मध्ये काय काय कोणत्या स्टेप्स आपण परफॉर्म करतो बघा. साईज रिडक्शन, साईज सेपरेशन, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, ड्राइंग अँड एक्सट्रॅक्शन. तर ह्या इंडिव्हिज्युअल स्टेप्स आहेत. आपण ह्याला काय म्हणतो तर साईज रिडक्शन, ह्याला काय म्हणायचं तर युनिट ऑपरेशन म्हणायचं. देन साईज सेपरेशन ह्याला काय म्हणतो तर युनिट ऑपरेशन. ह्या युनिट ऑपरेशन अंडर आपण काय करतो तर साईज सेपरेशन, साईज रिडक्शन, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, ड्राइंग अँड एक्सट्रॅक्शन. साईज रिडक्शन वरून तुम्हाला काय लक्षात येतं. साईज रिडक्शन म्हणजे काय असेल. साईज आपल्याला हवी तशी बनवणं. हा, साईज रिडक्शन म्हणजे आपण साईज आपल्याला पाहिजे तशी बनवू शकतो किंवा साईज आपल्याला युनिफॉर्म पाहिजे त्यासाठी आपण कोणता स्टेप्स यूज करणार तर हे. देन साईज सेपरेशन म्हणजे आपण जे काही साईज रिडक्शन केलेलं आहे तर ते आपल्याला युनिफॉर्म साईज मध्ये पाहिजे. साईज सेपरेशन म्हणजे काय, एका साईजचे पार्टिकल्स एका कंटेनर मध्ये असले पाहिजे, त्याशिवाय आपण डोसेज फॉर्म पुढे जाऊ शकत नाही. तर ते साईज सेपरेशन. मिक्सिंग आपलं जे काही साईज सेपरेशन आणि साईज रिडक्शन मधून जे काही आपल्याला ग्रॅन्युल्स मिळालेत किंवा अजून काही प्रोडक्ट्स असतील त्याचं आपण काय करतो तर मिक्सिंग करतो. देन फिल्ट्रेशन म्हणजे काय तर आपल्याला पाहिजे तो प्रोडक्ट आपण फिल्टर करून घेऊ शकतो. ड्राइंग जो काही आपला फिल्टर झालेला प्रोडक्ट आहे तो आपण काय करतो तर ड्राय करतो. त्याच्यामध्ये ड्राइंग साठी कोणते इक्विपमेंट्स वापरले जातात हे ते सगळं आपण बघणार आहोत. देन एक्सट्रॅक्शन
एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर आपल्याला तो कंपाऊंड आयसोलेट करायचा आहे प्युअर ड्रग पासून. तर ते आपण एक्स्ट्रॅक्शन साठी पण आपण वेगळे इक्विपमेंट्स वापरतो. तर आता आपण काय बघणार आहोत ह्या युनिट ऑपरेशन मध्ये, साईज रिडक्शन साठी कोणते इक्विपमेंट्स यूज करतो, साईज रिडक्शन देन साईज सेपरेशन, हे वेगळे टॉपिक आहेत. तर हे आपण बघणार आहोत. तर आता आपण फर्स्टली काय बघूया, तर साईज रिडक्शन. साईज रिडक्शन मध्ये काय काय येतं, तर इंट्रोडक्शन बघा. साईज रिडक्शन is a process of reducing large solid unit masses, vegetables or the chemical substance into the small unit mass, that is coarse particles or the fine particles. साइज रिडक्शन मध्ये काय येतं, डेफिनेशन बघा त्याची. साइज रिडक्शन इज अ प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे ऑफ रिड्युसिंग लार्ज सॉलिड युनिट मासेस. जे काही लार्ज सॉलिड युनिट मास आहे त्याचं काय करायचं, तर रिडक्शन करायचं इनटू स्मॉल युनिट मासेस. लार्ज युनिट मासचं रिडक्शन करून आपण काय बनवतो, तर स्मॉल युनिट मास बनवतो. तर त्याला आपण काय म्हणतो, तर कोर्स पार्टिकल और फाइन पार्टिकल्स. कोर्स पार्टिकल्स अँड फाइन पार्टिकल मध्ये किती ग्लोबल साईज आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर तुम्ही लक्षात ठेवा, आपण कोर्स पार्टिकल्स अँड फाइन पार्टिकल्स मध्ये त्याचा डिवाइड करतो आपण. त्याची साईज अशी स्मॉलर युनिट मध्ये आपण बनवतो. हा, समजली का डेफिनेशन काय आहे किंवा त्याच्यात आपण काय करतो साईज रिडक्शन मध्ये. लार्ज सेमी सॉलिड युनिट असतील तर लार्ज सॉलिड युनिट असेल त्याचा आपण काय करतो, तर स्मॉलर पार्टिकल्स मध्ये आपण डिवाइड करतो किंवा रिडक्शन करतो त्याचं. समजलं? साईज रिडक्शन म्हणजे काय समजलं का? साईज रिडक्शन इज अ प्रोसेस. साईज रिडक्शन ही एक प्रोसेस आहे ऑफ रिड्युसिंग लार्ज सॉलिड युनिट मासेस. लार्ज सॉलिड युनिट मास म्हणजे काय, एखाद्या वेळेस माय वॉइस इज ऑडिबल, हा ओके. केमिकल सबस्टन्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील, व्हेजिटेबल्स आपण काय करतो, तर लार्ज क्वांटिटी मध्ये आपल्याला अवेलेबल असतं, पण त्याला आपल्याला काय करायचं, तर डिझायर्ड शेप द्यायचा किंवा साईज मध्ये आपल्याला बनवायचं. आपण काय करतो, तर त्याचं रिडक्शन करतो. रिडक्शन आपण कोणत्या पद्धतीने करतो, तर कटिंग आहे, ते पुढे येणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आपण आपल्याला रिडक्शन करायचं आहे स्मॉल लार्ज सॉलिड युनिट मासचं स्मॉल युनिट मास मध्ये. समजलं? त्याला आपण काय म्हणतो, तर कोर्स पार्टिकल और द फाइन पार्टिकल्स. देन साइज रिडक्शन is also termed as comminution or diminution or parallelization. युनिट साइज रिडक्शनला आपण काय म्हणतो, तर कम्युनेशन और डिमिनेशन और परवलायझेशन. ह्याला अनदर अल्टरनेट वर्ड्स आहेत हे. आणि साइज रिडक्शन म्हणजे काय, तर साइज रिडक्शन इज अ प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे ऑफ रिड्युसिंग. काय रिड्यूस करतोय आपण, large solid units masses, large unit mass to the small unit mass. समजलं? येस मॅम. ओके. साईज रिडक्शन म्हणजे काय समजलं, त्याच्या बरोबर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, त्याला कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग करतात, साईज रिडक्शन झाल्यानंतर काय होतं, तर हे आपण वन बाय वन बघूयात. देन ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस बघा काय आहेत साईज रिडक्शनचे. कंटेंट युनिफॉर्मिटी. कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय, तर mixing of a different ingredients can be effective if the particle size is uniform and small. कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय, तर जे काही कंटेंट आहे आपल्या फॉर्म्युलेशन मधलं, तर त्याचं
युनिफॉर्म असलं पाहिजे. युनिफॉर्म म्हणजे काय तर सेम साईजचं असलं पाहिजे किंवा साईज त्याची लहान असली पाहिजे, स्मॉल साईज मध्ये असलं पाहिजे. साईज रिडक्शन म्हणजे काय करतोय आपण, तर जे काही आपलं लार्ज मटेरियल आहे त्याचं काय करतो तर स्मॉल युनिट मध्ये आपण कन्वर्जन करतोय. इथं समजलं आपल्याला काय करायचं, लार्ज पार्टिकल टू द स्मॉल पार्टिकल्स. समजलं इथं क्लिअर झालं आपल्याला काय करायचंय साईज रिडक्शन मध्ये. येस मॅम. स्मॉल Yes, ma'am. लार्जर जे काही पार्टिकल्स आहेत त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय तर स्मॉलर पार्टिकल्स मध्ये करायचंय. आता बघा तर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय असतील, आपण ते केल्यानंतर आपल्याला काय ऍडव्हान्टेजेस मिळेल आपल्या फॉर्म्युलेशन बनवण्यासाठी. इथं बघा कंटेंट युनिफॉर्मिटी. जर आपण साईज रिडक्शन केलं तर आपल्याला काय मिळतं तर कंटेंट युनिफॉर्मिटी. कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय तर सेम साईजचे पार्टिकल्स आपल्याला मिळतील. कंटेंट म्हणजे काय तर आपले इन्ग्रेडियंट्स त्याची युनिफॉर्म साईज होईल. आता बघा कंटेंट युनिफॉर्मिटी मध्ये काय आहे, mixing of a different ingredients can be effective if the particle size is uniform and small. समजलं या सेंटेन्स काय आहे, मिक्सिंग ऑफ अ डिफरंट इन्ग्रेडियंट्स. जेव्हा आपण मिक्स करतो डिफरंट इन्ग्रेडियंट्स कॅन बी इफेक्टिव्ह, तर ते कसं असतं तर इफेक्टिव्ह असतं इफ जेव्हा त्याची पार्टिकल साईज त्याच्यामधले जे काही इन्ग्रेडियंट्सच्या पार्टिकलची साईज आहे ती युनिफॉर्म अँड स्मॉल असेल तर. समजलं कंटेंट युनिफॉर्मिटी. समजलं की नाही. येस मॅम. ओके. कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय आहे, आपल्याला काय करायचंय, आपण रिडक्शन मध्ये काय करतो तर स्मॉलर युनिट लार्ज युनिटचं स्मॉल युनिट मध्ये आपण कन्वर्जन करतो. इथपर्यंत समजलं. येस मॅम. तर कंटेंट युनिफॉर्मिटी मध्ये काय आहे, जर आपण हे इन्ग्रेडियंट्स आपण स्मॉल केले तर आपल्याला आहे तसे टाकायचे का फॉर्म्युलेशन मध्ये, त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करावी लागणार आहे की नाही. तुम्ही ग्रॅन्युल्स लक्षात ठेवा. ग्रॅन्युल्स म्हणजे बघितलं तुम्ही इन्ग्रेडियंट्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय माहिती, नो मॅम. ओके येस मॅम. स्मॉल स्मॉल पार्टिकल असतात. हा त्याला आपण काय म्हणतो तर ग्रॅन्युल्स म्हणतो. पार्टिकल्स फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला टॅबलेटचं एक्झाम्पल देते, सगळीकडे टॅबलेटचं एक्झाम्पल अप्लाय करू नका. साईज रिडक्शन मध्ये केलं तर आपल्याला फायदा होईल त्याचा. आता टॅबलेट आपण काय करतो, टॅबलेट बनवण्यासाठी आपण पावडर घेतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो तर वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स ऍड करून, थोडक्यात मी पावडर टॅबलेट कशी बनवायची फक्त रिव्ह्यू घेते, डिटेल मध्ये नाही सांगत. टॅबलेट आपण काय करतो तर पावडर घेतो, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ऍड करतो आणि डॅम्प मास तयार करतो. डॅम्प मास म्हणजे काय माहिती, एकत्र आल्यानंतर ते जे काही आपण बाइंडर्स वगैरे टाकलेत पावडर मध्ये, लिक्विड प्रिपरेशन पण आपण टाकतो, स्टार्च वगैरे असेल ते पण टाकतो आणि बाइंडर्स वगैरे असतील लिक्विड प्रिपरेशन असेल ते पण आपण टाकतो. त्यामुळे काय होतं तर त्याचा असं घट्ट गोळा तयार होतो, त्याला काय म्हणायचं तर डॅम्प मास. तर ते जे काही आपण डॅम्प मास तयार केलेलं आहे ते आपण काय करतो तर सीव्ह करतो, सिविंग करतो. मेश सिविंगचं पण प्रोसेस आहे, पुढे तुम्हाला समजेल काय आहे सिविंग मध्ये. तर ते आपण सीव्ह करतो म्हणजे काय तर सिविंग मेश बघितली तुम्ही, वेट तुम्हाला दाखवते सीव्ह म्हणजे काय. ही सिविंग सीव्ह आहे. सीव्ह म्हणजे काय तर एक प्रकारची कंटेंट युनिफॉर्मिटी येण्यासाठी आपण काय करतो तर ह्याचा आपण वापर करतो फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स बनवण्यासाठी, ग्रॅन्युल्स बनवण्यासाठी. आपण काय करायचं तर जो काही डॅम्प मास आपल्याला तयार झाला आहे तो काय करतो तर ह्याच्या अंडर आपण ह्याच्यात तो डॅम्प मास आपण ड्राय करतो आणि ह्याच्या अंडर आपण
मध्ये टाकून आपण त्याची युनिफॉर्म साईज मिळते आपल्याला. तर ते जर ड्राय केले ग्रॅन्युल्स हे आपल्याला कशा इथून जर आपण सीव केले डॅम मास तर आपल्याला कसं मिळतं, एका साईजचे ग्रॅन्युल्स मिळतात आपल्याला. ओके, तर ते ग्रॅन्युल्स आपण जर ड्राय केले तर आपल्याला काय मिळतं, तर युनिफॉर्म साईजचे ग्रॅन्युल्स मिळतात. तर इथं आपण काय सांगितलेलं आहे बघा, साईज रिडक्शन, कंटेंट युनिफॉर्मिटी. जी काही आपली ग्रॅन्युल्स आहेत तर त्याची युनिफॉर्म साईज कशी असले पाहिजे, तर सेम साईजचे ग्रॅन्युल्स किंवा आपल्याला जे काही पार्टिकल्स असतील तर ते सेम साईजचे पाहिजेत. त्याशिवाय आपलं जे काही फॉर्म्युलेशन आहे, फायनल प्रोडक्ट आहे, ते आपल्याला नीट किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं इफेक्टिव्ह बनत नाही. त्यासाठी आपल्याला कसं पाहिजे ते प्रोडक्ट तर किंवा त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतील ते कसे पाहिजे, तर त्याचं जे कंटेंट आहे त्याच्यामधले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते युनिफॉर्म साईज मध्ये पाहिजे. त्यासाठी आपण मिक्सिंग ऑफ डिफरंट इन्ग्रेडियंट्स, आपण काय करतो, जे काही आपण इन्ग्रेडियंट्स बनवलेले आहेत, रॉ मटेरियल आहे आपलं, ते काय करतो तर मिक्स करतो. पण जेव्हा आपण जे काही मिक्स करणार आहे इन्ग्रेडियंट्स ते कसं इफेक्टिव्ह पाहिजे आपल्याला इन्ग्रेडियंट्स, म्हणजे मिक्सिंग करताना आपलं जे काही पार्टिकल्स असतील तर ते युनिफॉर्म साईज मध्ये पाहिजेत किंवा स्मॉल साईज मध्ये पाहिजेत. त्याशिवाय आपण प्रॉपर मिक्सिंग करू शकत नाही. हे इथं सांगितलेलं आहे. समजलं का आता कंटेंट युनिफॉर्मिटी काय आहे? युनिफॉर्म फ्लो मध्ये काय आहे, smaller particle size and controlled size distribution promote the flow of the powders into the dyes during the compression of the tablet. युनिफॉर्म फ्लो म्हणजे काय, तर आपण फ्लो प्रॉपर्टी असते इन्ग्रेडियंटची, ते एका फ्लो मध्ये ते पास झाले पाहिजे, त्याशिवाय आपण टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही. थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला युनिफॉर्म कंटेंट पाहिजे, युनिफॉर्म साईजचे. युनिफॉर्म म्हणजे काय, तर सेम साईजचे पार्टिकल्स पाहिजे साईज रिडक्शन मध्ये. युनिफॉर्म फ्लो, आपलं जे काही फ्लो प्रॉपर्टी आहे ते चार्ट तुम्हाला येईल फ्लो प्रॉपर्टीचा, तर ती आपली जी काही फ्लो प्रॉपर्टी आहे ती आपल्याला युनिफॉर्म पाहिजे. तर स्मॉलर पार्टिकल साईज अँड कंट्रोल्ड साईज डिस्ट्रीब्युशन. इथं काय सांगितलेलं आहे, स्मॉलर पार्टिकल साईज अँड कंट्रोल्ड साईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर स्मॉलर साईज असली पाहिजे इन्ग्रेडियंटशी किंवा पार्टिकल्सशी. अँड कंट्रोल्ड साईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर आपण जे काही साईज डिस्ट्रीब्युशन करणार आहे सीयूज मधून पास करून, तर ते कसं पाहिजे, तर कंट्रोल पाहिजे, म्हणजे आपण इंटेन्शनली त्याची साईज कमी करतोय. प्रमोट द फ्लो ऑफ द पावडर्स इनटू द डायज ड्यूरिंग द कॉम्प्रेशन ऑफ द टॅबलेट. तर आपली साईज ही कंट्रोल्ड असली पाहिजे अँड स्मॉल असली पाहिजे. तर ते काय इन्क्रीज करतं, प्रमोट द फ्लो ऑफ द पावडर्स इनटू द डायज ड्यूरिंग द कॉम्प्रेशन ऑफ द टॅबलेट. कॉम्प्रेशन ही काय आहे, टॅबलेटची एक प्रोसेस आहे. टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घेतो आहे तर ते इन्ग्रेडियंट्स आपण काय करतो, तर त्याचं कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर ते पंच करतो. जे काही आपलं इन्ग्रेडियंट्स आहे ग्रॅन्युल्स असतील तर ते काय करतो, आपण कॉम्प्रेस करतो आणि युनिफॉर्म साईजची एक टॅबलेट प्रिपेअर करतो. तर हे युनिफॉर्म फ्लो प्रॉपर्टी कुठे उपयोगाला येते, तर ड्यूरिंग टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग. आपलं जर पार्टिकल्स किंवा पार्टिकल साईज युनिफॉर्म असेल, कंट्रोल्ड असेल अँड स्मॉल पार्टिकल साईज असेल तर ती काय करते, ते इन्क्रीज द फ्लो ऑफ द पावडर्स. तर ते पावडरचा फ्लो इन्क्रीज करते इनटू द डाईज ड्यूरिंग द कॉम्प्रेशन ऑफ द टॅबलेट. डाईज अँड पंच असतात टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. डाईज म्हणजे काय, तर खालचा प्लॅटफॉर्म, आणि पंच म्हणजे काय, तर वरून
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जेव्हा डाईस पर्यंत जे काही आपले ग्रॅन्युल्स येतील, डाईस म्हणजे काय तर खालचा प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये आपले ग्रॅन्युल्स येतील, त्याला काय येणार आहे ते फ्लो होणार आहे. तर ती जी काही फ्लो प्रॉपर्टी आहे ती प्रमोट होते किंवा इन्क्रीज होते जर युनिफॉर्म फ्लो असेल तर, किंवा युनिफॉर्म साईजचे आपल्याकडे पार्टिकल्स असतील तर. ते जी काही फ्लो प्रॉपर्टी आहे किंवा पण डाईस पर्यंत येणारे जे काही ग्रॅन्युल्स आहेत ते युनिफॉर्म असल्यामुळे ते इझिली फ्लो होतात. समजलं युनिफॉर्म फ्लो मध्ये काय आहे? Is my voice is audible to you all? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं नाही का कंटेंट युनिफॉर्मिटी आणि युनिफॉर्म फ्लो मध्ये काय आहे? नाही समजलं? No, ma'am. ओके. तर कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय? तर आपण काय करतो थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा की कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय? तर आपण जी काही ग्रॅन्युल्स आपण काय करतोय तर स्मॉल लार्ज पार्टिकल्स स्मॉल मध्ये आपण कन्वर्जन करतोय. ह्याला काय म्हणतो तर आपण साईज रिडक्शन. साईज रिडक्शन म्हणजे काय? तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा की आपण स्मॉल लार्ज जे काही पार्टिकल्स असतील त्याचं आपण काय करतोय तर स्मॉल युनिट मध्ये कन्वर्जन करतोय. इथपर्यंत लक्षात आलं साईज रिडक्शन? Yes, ma'am. Yes, ma'am. जे काही आपण स्मॉल साईज मध्ये जे काही पार्टिकल्स घेतोय त्याची साईज कशी असली पाहिजे? युनिफॉर्म असली पाहिजे. त्याशिवाय आपण प्रिपरेशन करत नाही. तर त्याच्या साईज जी काही पाहिजे तर ती युनिफॉर्म असली पाहिजे. म्हणजे सेम साईजचे आपल्याला स्मॉलर युनिट मास बनवायचे. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. तर जे काही साईज रिडक्शन आहे, साईज रिडक्शन केल्यामुळे आपल्याला कोणते ऍडव्हान्टेजेस होतील तर हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघतोय. तर साईज रिडक्शन झाल्यामुळं म्हणजे स्मॉल साईजचे पार्टिकल्स आपण केल्यामुळं आपल्याला कोणते कोणते ऍडव्हान्टेजेस मिळतील ड्युरिंग फॉर्म्युलेशन हे इथं सांगितलेलं आहे. तर कंटेंट युनिफॉर्मिटी म्हणजे काय तर जे काही आपण जे काही साईज रिडक्शन केलेलं आहे त्याचं ऍडव्हान्टेज काय आहे तर युनिफॉर्म फ्लोचे किंवा युनिफॉर्म साईजचे आपल्याला पार्टिकल्स मिळतात. तर ते आपल्याला कशामध्ये उपयोगाला आहे तर मिक्सिंग करताना. समजलं? मिक्सिंग करताना. मिक्सिंग म्हणजे काय हो? शब्दावरून काय वाटतं तुम्हाला? One or more substance mix. हा, तर 2 or more substance मिक्स करतो आपण. जर आपल्या पार्टिकल्सची साईज सेम असेल, सेम युनिफॉर्म साईजची असतील, बरं ठीक आहे. आता मला सांगा जर एखाद्या पार्टिकलची साईज खूपच मोठी आणि एखाद्या पार्टिकलची साईज खूप लहान आहे, ते जर आपण मिक्स केलं तर मिक्स होणार आहेत का नीट? युनिफॉर्म फ्लो मध्ये होणार आहेत का? No, ma'am. तर युनिफॉर्म फ्लो मध्ये नाही होणार. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर एका साईज दुसरे जे काही पार्टिकल आहे त्याची साईज तरी वाढवावी लागेल किंवा जे काही लार्ज पार्टिकल्स आहेत त्याची साईज तरी कमी करावी लागेल जेणेकरून ते एका साईजचे होतील आणि प्रॉपरली मिक्स होतील. समजलं? Yes, ma'am. हा, Yes, ma'am. ओके. मग कंटेंट युनिफॉर्मिटी समजलं काय आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. नो और यस? Yes, ma'am. Yes. ठीक आहे. युनिफॉर्म फ्लो मध्ये काय? आता फ्लो प्रॉपर्टी म्हणजे काय असे थोडक्यात लक्षात ठेवा तुम्ही. आता आपण ग्रॅन्युल्स घेतोय तर ते काय करतो? ग्रॅन्युल्स म्हणजे कन्सेप्ट समजली काय आहे? स्मॉल पार्टिकल्स लक्षात ठेवा तुम्ही. ग्रॅन्युल्स म्हणजे काय? स्पेरिकल शेप्ड पार्टिकल्स, स्मॉल पार्टिकल्स. ओके. Yes, ma'am.
ग्रॅन्युल्स म्हणजे काय तुम्ही आता थोडक्यात लक्षात ठेवा की स्मॉल पार्टिकल्स और स्पेरिकल शेप असतं त्याचं आणि ते स्मॉल साईज मध्ये असतं अवेलेबल. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा ग्रॅन्युल्स म्हणजे काय. आता जे काही आपण प्रोसेस करतोय त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर बल्क क्वांटिटी मध्ये ग्रॅन्युल्स घेतोय. ग्रॅन्युल्स म्हणजे काय तर स्पेरिकल शेप्ड राउंड स्मॉल साइज्ड पार्टिकल्स. ओके, तर आपण बल्क क्वांटिटी मध्ये घेतोय त्याला आपण पोर करतोय का कंटेनर मध्ये. तर जे काही फ्लो होते ते पार्टिकल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जर त्याची साईज सेम असेल तर ते इझिली फ्लो होणार आहे. फ्लो म्हणजे काय समजलं, एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी पार्टिकल्स नेतोय. थोडक्यात लक्षात ठेवा ग्रॅन्युल्स काय करतो आपण एका मुठीमध्ये घेतले आणि सोडले. ठीक आहे, ते काय होतील एका ठिकाणाहून दुसरीकडे फ्लो होतील. समजलं फ्लो प्रॉपर्टी म्हणजे काय. येस मॅम. Yes, ma'am. हा, तर एका साइज किंवा स्मॉल साइजचे पार्टिकल्स और एका साइजचे पार्टिकल्स जर आपण सोडले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर ते इझिली फ्लो होतील का कसं होईल. जर ठीक आहे आपण वेगळ्या वेगळ्या पार्टिकल्सचे ग्रॅन्युल्स घेऊ. ओके, एकाची साईज बिग आहे आणि एकाची साईज स्मॉल आहे. आपण एका मुठीमध्ये पकडले ग्रॅन्युल्स आणि सोडले, कसे जातील ते इमॅजिन करा. एक ग्रॅन्युल्स लवकर जाईल, दुसरा ग्रॅन्युल्स त्याच्यानंतर जाईल. युनिफॉर्म जाणार आहेत का. नो मॅम. No, ma'am. त्यासाठी युनिफॉर्मिटी ऑफ पावडर्स किंवा ग्रॅन्युल्स हे युनिफॉर्म साईजचे पार्टिकल्स हे का महत्वाचे आहेत समजलं. येस मॅम. Yes, ma'am. आता समजलं क्लिअर फ्लो कंटेंट युनिफॉर्मिटी आहे. येस युनिफॉर्म मॅम. फ्लो. आता आपण आपल्या लँग्वेज कडे येऊयात. युनिफॉर्म फ्लो म्हणजे काय तर स्मॉलर पार्टिकल साइज अँड कंट्रोल डिस्ट्रीब्युशन. स्मॉलर पार्टिकल साइज म्हणजे काय तर पार्टिकलची साईज कमी असली पाहिजे आणि कंट्रोल असला पाहिजे त्या पार्टिकलच्या साईज वरती. आपण इंटेन्शनली ते पार्टिकलची साईज कमी ठेवतोय का प्रमोट द फ्लो ऑफ द पावडर्स. जी काही पावडरचा फ्लो आहे तो प्रमोट करण्यासाठी इन्क्रीज करण्यासाठी. कशामध्ये इनटू डाईज म्हणजे काय तर जो काही खालचा प्लॅटफॉर्म आहे टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तर त्याला आपण डाईज म्हणतो. डाईज ड्युरिंग द कॉम्प्रेशन ऑफ द टॅबलेटचं कॉम्प्रेशन करण्यासाठी आपण काय करतो तर डाईज अँड पंच यूज करतो. तर त्या डाईज मध्ये युनिफॉर्म फ्लो राहण्यासाठी किंवा त्याचा जे काही पार्टिकल्स आहेत पार्टिकल साईज आहे ती युनिफॉर्म असली पाहिजे किंवा फ्लो त्याचा युनिफॉर्म होतो. तर हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ द ड्रग. Smaller particles allow rapid penetration in the menstruum or solvent into the tissue or cell of a vegetable and animal origin. The time required for the extraction can be shorter. तर बघा स्मॉल पार्टिकल साइज allow rapid penetration. स्मॉल पार्टिकल साईज जर आपल्या ड्रगचं असेल तर काय होतं तर रॅपिड पेनिट्रेशन होतं. पेनिट्रेशन म्हणजे काय तर जो काही ड्रग आहे तो आपल्या बॉडीमध्ये इझिली पास होतो. जर त्या ड्रगचं साईज कमी असेल तर स्मॉलर पार्टिकल्स मध्ये जर आपलं ड्रग असेल तर ते इझिली आपल्या बॉडीमध्ये फ्लो होतं. समजलं. वेट. मेन्स्ट्रुअम म्हणजे काय
तर substance that dissolve the solid or holds it in a suspension form. Penetration of a menstruum. Menstruum म्हणजे काय? तर असं सबस्टन्स आहे ते सॉलिडला डिझॉल्व करतं और होल्ड करतं. समजलं? Smaller particles allow the rapid penetration of the menstruum or solvent into the tissues. इथं तुम्ही लक्षात ठेवा, जर स्मॉलर साइज किंवा स्मॉलर पार्टिकल्स असतील तर ते कसे इझिली पेनिट्रेट होणार आहेत आपल्या सेल और टिश्यू मध्ये. ह्या पॉइंट मध्ये हे लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ अ ड्रग. समजलं? Yes, ma'am. Okay. Then the time required for the extraction can be shortened. जर एक्सट्रॅक्शन म्हणजे काय तर आयसोलेशन. तर जर युनिफॉर्म साइज स्मॉलर साइजचे जर पार्टिकल असतील तर त्याचं एक्सट्रॅक्शन व्हायला सोपं जातं किंवा ती प्रोसेस आहे ती शॉर्ट होते आणि ते ऍडव्हान्टेज आहे आपल्यासाठी. इफेक्टिव्ह ड्राईंग. इथं बघा, ड्राईंग ऑफ अ granular mass can be rapid and effective if the size of a granules is small and uniform. आता आपण बघूया इफेक्टिव्ह ड्राईंग. ड्राईंग मध्ये काय येतं, आपण ड्राईंग मध्ये कोणती म्हणजे काय ऍडव्हान्टेज आहे हे बघूया. ड्राईंग ऑफ अ ग्रॅन्युलर मास. ग्रॅन्युलर मास म्हणजे काय, तर डॅम्प मास म्हणतो आपण. ड्राईंग ऑफ अ डॅम्प मास और ग्रॅन्युलर मास can be rapid and effective if the size of a granules is small and uniform. जर आपल्या ग्रॅन्युलची साइज स्मॉल, पार्टिकलची साइज स्मॉल आणि युनिफॉर्म असेल तर आपलं जे काही ड्राईंग आहे, ड्राईंग ऑफ अ ग्रॅन्युल्स, हे कसं जातं तर इझी जातं और इफेक्टिव्ह होतं. समजलं? ड्राईंग मध्ये काय आहे? ड्राईंग म्हणजे काय तर आपण ते त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करतो. तर ते सोपं जातं आपल्याला जेव्हा आपल्या पार्टिकल साइज किंवा ग्रॅन्युलची जी काही साइज आहे ते युनिफॉर्म अँड स्मॉल असेल तर. समजलं? 3 पॉइंट 4 पॉइंट 4 ऍडव्हान्टेजेस काय आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी. जी काही स्टॅबिलिटी आहे ती इम्प्रूव्ह होते. इन केस ऑफ सस्पेन्शन अँड द इमल्शन, द रेट ऑफ सेडिमेंटेशन डिक्रीज टू द लार्ज एक्सटेंट ऑफ अ पार्टिकल साइज इज स्मॉल. आता तुम्हाला इथं बघा, इन केस ऑफ सस्पेन्शन अँड इमल्शन. सस्पेन्शन मध्ये काय असतं तर एक प्रिपरेशन आहे अँड इमल्शन हे एक प्रिपरेशन आहे. तर इन केस ऑफ सस्पेन्शन अँड द इमल्शन, द रेट ऑफ सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन रेट म्हणजे काय तर ते पार्टिकल्स जे काही असतील तर ते सेटल डाऊन होतात. सेडिमेंटेशन लक्षात आलं तर जे काही पार्टिकल्स असतील आपल्या सस्पेन्शन मध्ये किंवा इमल्शन मध्ये. सस्पेन्शन आणि इमल्शन हे सोल्युशन आहे. इमल्शन तुम्हाला माहिती आहे, इमल्शन मध्ये काय असतं, ऑइल ग्लोब्युल्स अँड वॉटर ग्लोब्युल्स असतात. तर आणि इमल्शन मध्ये वॉटर अँड ऑइल ग्लोब्युल्स असतात. सस्पेन्शन मध्ये काय असतं तर जे काही सस्पेन्शन म्हणजे स्मॉलर साइजने जर मोठे असतील तर तसे पार्टिकल्स आपण सस्पेन्शन मध्ये ऍड करू शकतो. स्मॉलर साइजचे पार्टिकल्स आपण सस्पेन्शन मध्ये ऍड करू शकतो. तर ह्याला सस्पेन्शन म्हणतात. अँड इमल्शन मध्ये काय असतं, ऑइल आणि वॉटर फेज मिक्स असते. इन केस ऑफ सस्पेन्शन अँड द इमल्शन, द रेट ऑफ सेडिमेंटेशन डिक्रीज. तर सस्पेन्शन आणि इमल्शन मध्ये काय होतं तर जे काही सेडिमेंटेशन म्हणजे काय तर जे काही पार्टिकल्स असतील सोल्युशन मधले ते काय होतात तर सेटल डाऊन टू द कंटेनर और जे काही बिकर्स वगैरे असतील त्याला सेटल डाऊन होतात.
समजलं काय होतं? जर पार्टिकल साईज युनिफॉर्म नसेल तर काय होतं? सस्पेन्शन आणि इमल्शन मधले जे काही पार्टिकल्स असतील, ग्लोब्युल्स असतील, तर ते काय होतात? तर सेटल डाऊन होतात. तर सेटल डाऊन झालेले काय होतं? तर मेन इन्ग्रेडियंट्स आपला काय होतं? तर सेटल डाऊन टू द कंटेनर होतो. तर तो आपल्याला उपयोगाचा आहे का? आपल्याला पूर्ण होल जे सस्पेन्शन आहे, इमल्शन आहे, हे आपल्याला उपयोगाचं आहे थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी दाखवण्यासाठी. तर साईज जर कमी जास्त असेल किंवा युनिफॉर्म नसेल तर काय होतं? आपलं सस्पेन्शन आणि इमल्शन मधलं जे काही कंटेंट आहे त्याच्यामधलं जे काही कंटेंट आहे ते काय होतं? तर सेटल डाऊन होतं. तर हे आपल्याला उपयोगाचं नाहीये. त्यासाठी जर आपल्या जर पार्टिकल साईजची युनिफॉर्म असेल किंवा एका साईजचे किंवा स्मॉल साईजचे जर आपल्याकडे पार्टिकल्स असतील तर ते काय होतं बघा आता इथं. इन केस ऑफ सस्पेन्शन अँड द इमल्शन द रेट ऑफ सेडिमेंटेशन डिक्रीज. जर आपल्या पार्टिकलची साईज सेम असेल तर जे काही सेडिमेंटेशन होणार आहे ड्यू टू लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा लार्ज साईज तर ते होत नाही. आणि आपल्याला काय मिळतं बघा? टू द लार्ज एक्सटेंट ऑफ अ पार्टिकल साइज इज स्मॉल. इथं आता तुम्ही लक्षात ठेवा की जर आपला पार्टिकल साइज कमी असेल, स्मॉल साइज मध्ये असेल, आपल्या पार्टिकलचं रिडक्शन केलेलं असेल तर काय होतं? इन केस ऑफ सस्पेन्शन अँड इमल्शन द रेट ऑफ सेडिमेंटेशन डिक्रीज. आता समजलं? तर हे सेडिमेंटेशन नाही झाल्यामुळे काय होतं? तर इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे काय? तर आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते स्टेबल राहतं, त्याची इफिकसी चेंज होत नाही. त्याला आपण काय म्हणतो? तर इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी. किंवा आपलं जे काही कंटेंट आहे तर त्याचा युनिफॉर्म फ्लो असेल किंवा युनिफॉर्म असेल आपलं जे काही पार्टिकल्स तर ते काय करतात? तर स्टॅबिलिटी इन्क्रीज करतं. स्टॅबिलिटी म्हणजे काय? तर इफिकसी ऑफ द प्रोडक्ट. समजलं? इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी ऍडव्हान्टेजेस कसं आहे? Yes, ma'am. इम्प्रूव्ह डिझोल्युशन रेट. जर वर्ड्स मधून तुम्हाला काय लक्षात येते? डिझोल्युशन रेट म्हणजे काय असेल? इझिली डिझॉल्व्ह होत असतील ना स्मॉल पार्टिकल. हा, येस. इम्प्रूव्ह डिझोल्युशन रेट. जर आपण स्मॉल पार्टिकल्स केले, साईज आपण कमी केली पार्टिकल्सची तर ते इझिली डिझॉल्व्ह होतात. आता बघा इथं काय आहे? साईज रिडक्शन इन्क्रीज सरफेस एरिया. साईज रिडक्शन केल्यामुळे काय होतं? तर सरफेस एरिया वाढतो आपल्या पार्टिकलचा, विच फॅसिलिटेट इंटिमेट कॉन्टॅक्ट ऑफ अ सॉलिड पार्टिकल्स and gastric or intestinal juices. Thus the rate of dissolution enhance. तर बघा, साईज रिडक्शन केल्यामुळे काय होतं? तर सरफेस एरिया वाढतो, इन्क्रीज सरफेस एरिया. तर ते काय फॅसिलिटेट करतात? तर फॅसिलिटेट्स मीन्स टू इन्क्रीज, विच इन्क्रीज द कॉन्टॅक्ट ऑफ अ सॉलिड पार्टिकल्स. जे काही आपण पार्टिकल्स बनवतोय त्याचा कॉन्टॅक्ट कुणाशी डायरेक्ट येऊ देतो? तर गॅस्ट्रिक अँड द इंटेस्टायनल ज्यूसेस सोबत. त्यामुळे काय होतं? तर जे काही डिझोल्युशन आहे त्याचा रेट एनहान्स होतो. आता समजलं इम्प्रूव्ह डिझोल्युशन म्हणजे काय? येस मॅम. अँड इम्प्रूव्ड रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये. द स्मॉलर द पार्टिकल साइज द फास्टर द ऍब्सॉर्प्शन because it enhanced the dissolution. Because of enhanced the dissolution. The dissolution gastric and intestinal juices मध्ये झाल्यानंतर आपण काय
तर काय ऍडव्हान्टेजेस आहे तर ऍब्सॉर्प्शन जे काही ड्रगचं आहे, ड्रगचं आपल्या बॉडीमध्ये जे काही ऍब्सॉर्प्शन आहे ते इन्क्रीज होतं बिकॉज ऑफ स्मॉल पार्टिकल साइज ऑफ द पार्टिकल्स. समजले ऍडव्हान्टेजेस काय आहेत? 7 ऍडव्हान्टेजेस आहेत. कंटेंट युनिफॉर्मिटी, साइज रिडक्शन केल्यामुळे आपल्याला काय काय मिळतं ते बघा. कंटेंट युनिफॉर्मिटी, सगळ्या ज्या काही पार्टिकल्स आहेत त्याची साइज युनिफॉर्म राहते. देन युनिफॉर्म फ्लो, फ्लो प्रॉपर्टी जी काही आहे पार्टिकल्सची ती युनिफॉर्म राहते. देन इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ अ ड्रग, ड्रगचं एक्सट्रॅक्शन जे असेल ते इफेक्टिव्ह होतं. इफेक्टिव्ह ड्राईंग, ड्राईंग मध्ये पण आपल्याला उपयोग होतो साइज पार्टिकल साइज कमी असेल तर. देन इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. स्टॅबिलिटी म्हणजे काय तर इफिकसी, जे काही आपलं ड्रग आहे ते स्टेबल राहतं. इम्प्रूव्ह डिझॉल्युशन रेट, डिझॉल्युशन जे काही आहे आपल्या प्रोडक्टचं म्हणजे जे काही ड्रग आहे ते आपल्या बॉडीमध्ये डिझॉल्व होण्याचा जो काही रेट आहे तो इन्क्रीज होतो. अँड इम्प्रूव्ह रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन, आपल्या बॉडीमध्ये ड्रग गेल्यानंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन लवकर होतं. समजलं ऍडव्हान्टेजेस? डिसएडव्हान्टेजेस आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके मॅम. Then give me a presentation. Wait.